बाळासाहेब आणि अटलजींनी केलेली युती कायम राहणार। उपमुख्यमंत्री शिंदेंचं रवींद्र चव्हाणांना उत्तर। तर 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, चव्हाणांनी केलं होतं वक्तव्य। सिंधुदुर्गात रवींद्र चव्हाणांना युती नको होती। राणे कुटुंबावर त्यांचा वैयक्तिक राग दिसतोय। निलेश राणेंचा आरोप, तर मला पाडण्यासाठी कटकारस्थान सुरू असल्याचाही दावा। निवडणुकीमध्ये पैसे वाटणं ही लोकशाहीची हत्या। भाजपचे पैसे घ्या, मतदान शिवसेनेला करा। दीपक केसरकरांकडून सुद्धा भाजपवर पैसे वाटल्याचा आरोप। निवडणुकीमध्ये पैशांचा पाऊसच नव्हे तर अतिवृष्टी। पैशांचा वापर करून मतं मागितली जात आहेत। सत्तेचा माज संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय। उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल। जिल्हा परिषदांसह महापालिकांचा निवडणुकांचा मार्ग आता मोकळा। नगर परिषद, नगरपंचायत निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार। 21 जानेवारीला सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी। आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता पुन्हा सोडत काढणार। सूत्रांची माहिती, तर नव्यानं प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी लागण्याचीही शक्यता। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदर राखला जाईल। निवडणुकांबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया।